मंडळी, बिग बॉस मराठीचा विजेता आणि बिग बॉस हिंदीचा उपविजेता शिव ठाकरे याने बिग बॉस मराठीबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. खरं म्हणजे एक प्रकारे त्यांनी बिग बॉस मराठीची पोल खोलच केली आहे. बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन आणि बिग बॉस हिंदीचा 16वा सीझन या शो मध्ये झळकल्यानंतर शिव ठाकरेने रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी यामध्ये भाग घेतला होता. यानंतर शिव ठाकरे अनेक रियालिटी शो मध्ये सहभागी होतोय. तो झलक दिखलाजा 11 मध्ये सहभागी झाला होता. म्हणजे शिव ठाकरे यांनी मागील काही वर्षात रियालिटी स्टार अशी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण यातच आता त्यांनी बिग बॉस मराठीबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्ट शो मध्ये शिव ठाकरे यांनी नुकतीच हजेरी लावली. या शो मध्ये त्याने बिग बॉस मराठी 2च्या बक्षिसाच्या रकमेबद्दल खुलासा केलाय. शिव ठाकरे या मुलाखतीत म्हणाला की त्याने जिंकलेल्या रकमेतून त्याला अर्धे पैसे सुद्धा मिळाले नव्हते. शिव ठाकरे या मुलाखतीत म्हणाला की त्याला जिंकलेल्या रकमेतून अर्धे पैसे सुद्धा मिळाले नव्हते. बिग बॉस मराठी 2च्या विजेत्याला 25 लाख रुपये मिळाले अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या शोच्या ग्रँड फिनालेमध्ये निर्मात्यांनी ट्विस्ट आणला. त्यामुळे फिनाल्याच्या काही तास आधी बक्षिसाची रक्कम 8 लाख रुपयांनी कमी करण्यात आली होती. यानंतर कॅश प्राइज 17 लाख रुपयांवर येऊन पोहोचलं. पुढे शिव ठाकरेने असंही सांगितलं की त्याला 17 लाख रुपयांमधून फक्त 11.5 लाख रुपयेच मिळाले होते. यातूनही काही पैसे कापले गेले. यामध्ये त्याच्या कुटुंबियांच्या विमान प्रवासाची तिकीटं आणि काही कपड्यांचे बिल समाविष्ट होते, असंही शिव ठाकरेंनी या मुलाखतीत सांगितले. शिव ठाकरेच्या या खुलासेनंतर त्याच्या सर्व चाहत्यांना धक्का बसलाय. यानंतर शिव ठाकरेचे अनेक चाहते बिग बॉस मराठीवर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तर मंडळी, याविषयी तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.